नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आता सर्वांना माहितीच आहे की आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय काय नियम पाळायला पाहिजे, उन्हापासून कसं वाचवायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे आणि काय काय करू नये. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या हंगामात काय करावे आणि काय करू नये, आपण त्याबाबत आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. उन्हाळा अखेर आला आहे. कडक सूर्याच्या किरणांमुळे आपले शरीर आणि वातावरण उबदार होत आहे. वर्षाच्या यावेळी रात्री सर्वात लहान असतात आणि दिवस उबदार, उष्ण आणि अविश्वसनीयपणे लांब असतात. उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी थंड हिल स्टेशनला जाणे हा एकमेव मार्ग नाही. या उष्ण ऋतूचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी मार्गांबद्दल जाणून घेऊया. उन्हाळी हंगामातील धोके काय काय आहे बघूया आपण. उन्हाळ्यातील आजारांमुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा आणि भ्रम यासारख्या लक्षणांचा समावेश असतो. उन्हाळ्यात वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांसाठी संसर्ग अधिक प्रमाणात आढळतो. उन्हाळ्यात आढळणारे काही सामान्य आजार खालीलप्रमाणे आहेत. डिहायड्रेशन, जास्त वेळ उन्हात राहिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. आपण घामाद्वारे नकळत बरेच पाणी आणि मीठ गमावतो आणि शरीराला सामान्यपणे कार्य करायचे असेल तर हे नुकसान भरून काढणे आवश्यक आहे. यामुळे विविध आजारांचा धोका वाढू शकतो. उष्णतेच्या समस्या, बऱ्याच जणांना उष्णतेच्या सुद्धा समस्या असतात. म्हणजे हाताला किंवा पायाला घाम येणे आणि हाताचे किंवा पायाचे सालटे निघणे. उष्णतेच्या समस्या अनेक टप्प्यात प्रगत होतात, ज्यामध्ये उष्णघात आणि उष्णघात याचा समावेश असतो. उष्णघात हा एक महत्वाचा घटक आहे, ज्यामध्ये कोरडी त्वचा, कोरडे तोंड, मानसिक गोंधळ, डोकेदुखी, उथळ श्वास घेणे, बेशुद्धी, मेंदूला रक्तपुरवठा खंडित होणे आणि अत्यंत अशक्तपणा ही महत्वाची लक्षणे आहेत. जेव्हा शरीर सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्कात येते तेव्हा तेव्हा सनबर्न होतो, ज्यामुळे खाज सुटणे, वेदना होणे, त्वचेवर पुरळ येणे, थकवा येणे आणि चक्कर येणे असा त्रास तुम्हाला जाणवायला लागतो. इतर आजार म्हणजेच गोवर, गाडगुर, कांजण्या, अतिसार, मूत्रमार्गात संसर्ग, अन्नविषबाधा आणि कांजण्या हे इतर आजारांमध्ये समाविष्ट आहे. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी दमट आणि उष्ण हवेचा सामना करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते पाहूया आपण आता. निश्चित उन्हाळ्यासाठी काहीतरी आपण टिप्स देणार आहोत. चला थोडे पाणी पिऊया, हायड्रेटेड होऊया. आणि हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या उन्हाळ्यात थंड आणि निरोगी राहण्यासाठी अधिक पेय प्या. अपोलो फार्मसीच्या हायड्रेशन आणि एनर्जी उत्पादनाची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. तुमच्यासाठी चांगले पेये. भाज्याचा रस केवळ डोकेदुखी कमी करत नाही तर त्वचा आणि स्मरणशक्ती देखील सुधारतो. दूध आणि काजू याचे मिश्रण शांत झोपेला प्रोत्साहन देते. दिवसाच्या उष्णतेतून बाहेर पडण्यासाठी नारळ पाणी आणि टरबूजचा रस तुम्हाला थंड होण्यास मदत करू शकतो. लिंबू पाणी, मध किंवा साखर, मीठ आणि जिरे पावडर चवीनुसार मिसळून पिल्याने घामामुळे शरीरातील वाया गेलेले क्षार पुन्हा भरून निघतात. मित्रांनो, आता तुम्हाला बरेच काही असे आजार तुम्हाला आढळत असतील. आपण आपल्या जे नेहमीचं जीवन आहे त्यामध्ये पण आपल्याला हे बरेच आजार आढळून येत असतात. तर हे आता जास्त करून उन्हाळ्यामध्ये बघायला मिळतात. द्रव्य आहाराचे सेवन, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक, लस्सी, शेक आणि स्मूथी यासारखे द्रव पदार्थांचे सेवन वाढवा. म्हणजेच तुम्हाला ताक, लस्सी, शेक हे तुम्हाला नेहमी प्यावे लागेल. ताजी फळे आणि भाज्या खा. टरबूज, खरबूज, लिंबू, आंबा, काकडी, संत्री, अननस आणि द्राक्ष यामध्ये भरपूर पाणी असते आणि ते सेवन केले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही खाल्लं किंवा याचा तुम्ही रस सुद्धा पिला तर हे उन्हाळ्यामध्ये खूप भारी, शरीरासाठी खूप चांगलं असतं. आता तुम्हाला शर्ट पॅन्टचा विचार येत असेल तर तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी लांब बाह्याचे आणि हलक्या रंगाचे पातळ सुती कपडे घाला, जेणेकरून तुम्हाला चौकडून थंडी हवा लागेल आणि तुमच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा आता जे संसर्गजनक रोग आलेले आहे ते तुम्हाला होणार नाही. सनस्क्रीन आणायला विसरू नका. घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावा. सर्व उघड्या त्वचेचे संरक्षण सनस्क्रीनने केले पाहिजे. त्रासदायक बुरळ, सनबर्न, हट्टी टॅन आणि मुरुमे टाळण्यासाठी योग्य त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती पाळल्या पाहिजेत. तुम्ही अपोलो फार्मसी मधून सनस्क्रीन घेऊ शकता. घरातच का राहायचं, घरातच राहा असं योग्य जो निर्णय आहे तो आहे घरातच राहा. उन्हाळ्यात शक्य तितकं वेळ घरातच घालवा किंवा तलावाजवळ, बागेत, जंगलात किंवा वातानुकूलित असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बाहेर जाण्याचे नियोजन करा. दिवसातून 2दा अंघोळ करा. उन्हाळा चालू झाला म्हणजे बरेच लोक
दिवसातून 2दा अंघोळ करत असतात. झोपण्यापूर्वी आरामदायी अंघोळ केल्याने दिवसभरात तुमच्या शरीरातील साचलेले घाण आणि घाम निघून जाण्यास मदत होते. डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपी तुम्ही वापरली पाहिजे. उन्हाळ्यासाठी तरी तुम्ही छत्री किंवा टोपी वापरली पाहिजे. उन्हाळ्यात टाळणाऱ्या गोष्टी अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की त्या तुम्ही उन्हाळ्यात टाळल्या पाहिजे. आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये टाळण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि शीतपेये ज्यात भरपूर साखर असते आणि ते लघवीचे प्रमाण वाढवणारे म्हणून काम करतात, त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात. खूप जड, खूप घट्ट किंवा खूप काळे कपडे घाला. कृतीत कापड टाळा, कारण त्यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो, तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो आणि संसर्ग होण्याचा शक्यता असते. जास्त मसालेदार पदार्थ किंवा लवंग, वेलची किंवा इतर गरम मसाले असलेले पदार्थ याचा आहार शरीरासाठी थंड होण्याची क्षमता कमी करू शकतो. त्यासाठी तुम्ही हे पदार्थ केवळ तितके तुम्ही टाळायला पाहिजे. उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे बदाम, काजू, अक्रोड आणि मनुके हे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावे. दिवसाच्या गर्दीच्या वेळी जसे की दुपारी 12 ते 3च्या दरम्यान स्वयंपाक करणे टाळा किंवा स्वयंपाक करताना दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवा, जेणेकरून हवा कार्यक्षमतेने फिरू शकेल आणि उष्ण वातावरण टाळता येईल. प्रथिने पचायला जड असतात आणि त्यामुळे उष्णता आणि निर्जलीकरण होते, म्हणून जास्त प्रथिने असलेले पदार्थ खाणे मर्यादित ठेवणे. शिळे किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. शक्य तितके जोरदार व्यायाम आणि इतर क्रियाकलाप मर्यादित करा. दिवसाच्या सर्वात गर्दीच्या वेळी जाणे टाळा. आता मित्रांनो, आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय करावे लागेल, काय करावे लागणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज असतील, महाराष्ट्रातील जे काही लेटेस्ट न्यूज असतील किंवा काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील.